या मेघवर्णाचं स्वागत करण्यासाठी आपण मेघवर्ण इथं आलोय तो स्वागतासाठी या मी मेघवर्ण आहे तो अश्वाच्या मुक्ततेसाठी अश्वाची मुक्तता आम्ही सहजासहजी करू या भ्रमात तर तुम्ही नाही ना पैसे नाही मग आम्हाला माहित नाही तुम्ही खरे काढणे वीर अश्व तुम्ही सहजासहजी देणार नाही पण आम्ही निरंतर विश्वाला चिंता येतो म्हणून हा मेघवर्ण आपल्याला निरंतर सांगतोय तर सहजासहजी अश्व मिळाला कारण आमच्या समाजाची कल्पना आपल्याला नाही जितक्या शांत समाजाचे तितके घटनेचे आम्ही आहोत अरे वा म्हणजे आमच्या सवाशी तुम्ही मिळते होत्या तुमचं आमचं फार काळ जमणार आहे आनंद वाटला मला तसेच तुम्ही त्याच प्रतीनं आम्ही सुद्धा जेवढी शांत स्वभाव आहे तेवढे शीघ्र कोपी आणि माझा शांत स्वभाव श्रावणी दरबारात तुम्ही पाहिला माझी लीनताही पाहिला मग आता उग्र स्वभाव पाहायला सुरुवात करा गेल्या त्या आठवणी गेले ते दिवस आज बऱ्याच दिवसांनी रणांगणात उतरलोय बऱ्याच दिवसांनी रणांगणात उतरलोय यालाही कारण आहे शून्यातून आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलंय मुलं प्रसवली म्हणजे त्याला कोणी बाप म्हणत नाही लालन पालन करतो भरण पोषण करतो तो खरा बाप तेव्हा नात्यांची मला गरज नाही बाप नसताना सुद्धा मी वीर होतो बाप नसताना सुद्धा मी राजा बनलो तेव्हा माझी आई जी आहे माझे आजोबा जे आहे तेच माझे बाप तेच माझं सर्वस्व आता स्वकीय ते आहे आणि त्यांच्यामुळं आतापर्यंत ज्या ज्या रणांगणात मी उतरलो परमेश्वराच्या कृपेने जय संपादन झालंय पण ज्या दिवशी राजसूत्र मी हाती घेतली आता 3 वर्ष झाली या गोष्टींचा मी त्याग केला यालाही कारण आहे माणूस प्रगती करत असताना कुठं थांबावं हे सुद्धा कळणं फार गरजेचं असतं पण एक शब्द तुम्हाला मी देतोय मागे काही वर्षापूर्वी दिदी रणांगणा मी गाजविली या माझ्या जनतेचे आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा प्रसंगाशी सुसंग राहून झुंज दिली म्हणून एक युवक राजा बनला आता मला त्याची आवश्यकता वाटत नाही पण तसा प्रसंग आला तर देवाच्या आशीर्वादानं गर्विष्ठांचा गर्व हरण करण्यासाठी बाबुराव सुसाचे कधी आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहोत कारण शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केला म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो पण आमच्या मातीस्थ वरिष्ठांची जबाबदारी दिली आहे आणि कर्तव्य दिले आहे ते कर्तव्य आम्हाला पूर्ण करायचे आमच्या सुद्धा नावाचं नावलौकिक या विश्वात निर्माण करायचे म्हणून या रणकुंडात या मेघवर्णाला उडी ठोकली आहे म्हणून सांगते तुमचा आणि आमचा होईल नको माझ्या वराला आशीर्वाद द्या अन्यथा संघर्ष करून तो अश्व दिल्याशिवाय राहणार नाही हे मौलवी नंदना इच्छा तुझी फार चांगली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव इच्छा परिपूर्ण होण्यासाठी संघ सुद्धा चांगल्या माणसांची करावी संघ तसा रंग खाण तशी माती आणि बीज तसा अंकुर द्राक्षाच्या वेळा तडली कडुलिंबावर फळ कडू कशी दोष संगतीचा तुझी जी इच्छा आहे स्वप्न तुझं पूर्ण व्हावं तुझं नाव लौकिक व्हावं अशी प्रार्थना मी देवाजवळ करेन पण त्याच्या संगतीत तू उभा आहे जरा विचार कर ज्यांच्या बरोबर तू फिरतोय अरे त्यांनी कुणाच्या जीवनात काय दिवे लावले त्यांना दादा त्या गोपाळ कृष्णाचा घ्यावा लागतो आणि त्यांच्या मार्गाने तिथे चालले रणांगणात बिचारे निष्पाप जीव काही बळी गेले तेव्हा माझी तुला विनंती आहे स्वप्न तुझं पूर्ण होईल चांगल्या माणसांच्या समाजात हा त्यांचा कटक आहे माझा सुद्धा स्वभाव कसा नाही ते सगळं काही सोडून दे त्यांचा नाच सोडून दे तुझं चांगलं होईल माझा सुद्धा स्वभाव आहे कसा कुठला बरं काही वाईट नाही याचा आम्ही पूर्ण विचार करतो ज्याने संगत केली ना जे बरं आहे तेच मी घेतो वाईट आपलं सोडून देतो आवडलं मला पूर्ण
नाही. पण त्यांच्याकडे बरं काहीतरी हवं ना तुला द्यायला. बरं, धन्यवाद. या हिताळ अश्वाच्या मुक्तेसाठी देणार नाही. म्हणून माझा हात गौरव याची मेघा कमाला काढला. त्याचा वर्ण मेघा प्रमाण गाव मेघवर्ण सरकारचा समन्वय. हे मेघवर्ण, किती जरी तू प्रयत्न केले अश्व तुझ्या स्वाधीन होणे नाही. अरे प्रयत्न करावे लागत नाही. कारण ज्या योगाच्या करून ज्या अश्वाची चोरी केली ना, तो सगळा तेव्हा आपल्याजवळ अश्व नाही. तुला सांगता येणार नाही. पुरुषाच्या बरोबर तोही तर बोलत असशी. कशाला सांगितलं मला? मी तुला चांगला सज्जन समजतो. जगाचा पटीवर पंचपातक आहे. गुरु हत्या, गुरु पत्नी गमा, सुरापान, चोरी कर्म आणि सुगा. चोरी केली म्हणजे पापी ठरला. नाही. पहिला मी चोरी केली. पंचपातकात तुझी गणना झाली. चोरी करून तू काय दिव्य करणार आहे? अरे बाबूराव, मी चोर असून थोर आहे. तुझ्या मागे जे धर्म कार्यासाठी जे मागून मिळत नाही ना, ते हिसकावून घेण्याची सवय आहे. सवय सोडू नये. चोरी केली की का केली? तर धर्म कार्यासाठी त्याला चोर म्हणत नाही, त्याला थोर म्हणतात. हेच मी म्हणतोय. हे धर्म कार्य की अधर्म कार्य हे समजलं असतं तर पातकाचा वाटेकरी ठरला असता. तेव्हा जाऊ माझी तुला आपले अश्व नाही तो नाही, पण इतर जर माझ्याशी द्वंद्व करशी तुझ्या देहाची चिरफाड नक्कीच होईल. माझा शास्त्राया विश्वास झाला. आणि हा वेगळा कुणाच्या बापाचा आदर नव्हे. स्वतःचा भाव आहे. जीवनाला आपल्याला माघारी टाकलं पाहू. केवळ माघारी घेतला नाही. तसं तू कुणाचा अज्ञानकीत नाही, आम्ही कुणाच्या बाबाच्या अज्ञानकीत नाही. दुसऱ्याच्या अंगात पाणी पिण्याची सवय बबरू आणाला नाही. तेव्हा जा स्वजीविताचं संरक्षण करू. कर्तव्याचा प्रदान करायचा आहे. तुझ्या देहाच्या पिंजरात वास्तव करणारा हात दूर परमेश्वरानं अखेर चांगल्या ठेवणे माघारी घे. अरे आवाज झाल्यासाठी नव्हे. सगळ्या मनाचा विचार या वेगवेगळ्या जीवनात केला नाही. या धर्मकार्यासाठी नकार या वेगवेगळ्या मृत्यू झाला असेल. असं मला सांगायची काय गरज? माझा पिता मग प्रत्येक क्षणाप्रमाणे कशाला माझं शौर्य दाखवून तुम्हाला फरक त्यांनी पाडण्यासाठी शौर्य मला होणे विजय करी आज क्षणा. माझा विचार करू.